पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज खूप बिझी शेड्यूल आहे माझं, कारण दुपारी मला बँकेत पण जायचं आहे आणि संध्याकाळी तिळव्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे। तर याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल मी आजचं रुटीन। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला कार्यक्रम पण दाखवेल मी तिळव्याचा। सर्वच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चला मग। तर आज सकाळी मी पावभाजी बनवली होती, त्याची रेसिपीचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार। खूप छान स्वादिष्ट लागते ही पावभाजी, माझ्या हातची स्पेशल पावभाजी आहे, घरच्याला सर्वांना आवडते। तर आम्ही नुसतं पावभाजी पावासोबत नाही खात, तर पोळीसोबत पण खातो, खूप छान लागते। तर कशी झाली यांना विचारते मी आता, कशी झाली हो? एक नंबर, छान झाली खरंच। अनन्याच्या बाबांना तर छान झाली असं म्हटलं। आता अनन्याची बारी, अनन्याला पण विचारलं आम्ही पावभाजी कशी झाली, ते पण म्हणे छान झाली म्हणे, छान। बघा तिचे रिॲक्शन, हात करून सांगितलं छान झाली म्हणून। जेवण झाल्यावर आम्ही बँकेत जायसाठी निघालो। जाताना त्यांनी गाडीत पेट्रोल भरलं। खूप ऊन होती आज जाताना, खूप ऊन होती, खूप गरम होत होतं बाहेर। नंतर आम्ही बँकेत गेलो, बँकेत पण खूप गर्दी होती। तर आम्ही फॉर्म वगैरे घेतला, फॉर्म भरून घेतला। बँकेचं काम करतो म्हटलं ना, तर खूपच पूर्ण दिवस चालला जातो। 2-3 घंटे लागले आम्हाला बँकेचे काम करायला। सर्व कामं गिमं आटपून निघालो आता घराकडे। खूप वेळ लागतो बँकेत कोणचं काम करायचं म्हटलं तर। जाताना आमची इच्छा झाली छान चहा प्यावा म्हणून, तर आम्ही गेलो एका दुकानात। त्या दुकानाचं नाव होतं आनंद अमृततुल्य चहा। आजकाल चहाचं मार्केट खूप आहे, जागोजागी दुकान लागले चहाचे। तर बघा अनन्या कशी उभी आहे ती पुतळ्यापाशी, तो चहाची कॅन घेऊन उभा होता पुतळा। ते म्हणतो त्याच्यातलं चहा दे मला, तर काही पण। नंतर आम्ही चहा वगैरे घेतला, खूप छान होता, स्वादिष्ट होता चहा। अरण्याला म्हटलं काहीतरी वेगळं घे, बिस्किट घे, नाही तिनं फक्त आईस्क्रीम घेतलं, ऐकतच नाही, कधी कधी खूपच जिद्द करते। नंतर घरी आलो, खूप सारे शर्ट बटणं लावायच्या होत्या आणि संध्याकाळी कार्यक्रमाला पण जायचं होतं, त्याची पण तयारी व्हायची होती। तर आधी सर्व कामं करून घेतली मी घरचे, शर्टला बटणं वगैरे लावून घेतल्या। नंतर तयारी करायला घेतली। तर तयारीचं सर्वात मोठं कारण बायांचं एकच असते, कोणती साडी घालू, जायचं असलं तर कोणती साडी घालू। तर मी तेच शोधत होते कोणती साडी घालू, तर मी डिसाईड केलं हेच ग्रे कलरची साडी घालायची। बघा आम्ही रेडी झालो आहे जायसाठी, हो की नाही अनन्या? हो। कशी दिसते अनन्या बघा बरं? अच्छा आहे, अच्छी आहे। पिन दाखव तुझी। छान आहे, छान आहे। व्हिडिओ को लाईक तर बघा, चॅनल को सबस्क्राइब करते, हां चॅनल को सबस्क्राईब कर। तर बघा झालं आम्ही तयारी, अशी रेडी झाली आहे मी, साडी घालून। बाय बाय। हां मला पण बोलू दे। चला आज झाली आम्ही रेडी, अशी साडी वगैरे घातली आहे। तर चला तिळव्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे आम्हाला। तर बघू तिथे काय काय आहे, तुम्हाला दाखवतेच काय काय आहे तिथं। चला मग। खूप छान असं डेकोरेशन केलं होतं तिथं, तुम्ही बघितलंच असेल। आणि नंतर नाश्ता पण होता, तिथे पण पावभाजीच होती। मला माहिती नव्हतं तिथं पावभाजी असणार, म्हणून तर सकाळी करणार नसती मी सकाळी, तर दोन्ही टाईम आज मी पावभाजीच खाल्ली। तर असो
गुलाबजामुन पण होते तिथं. अनन्यानं खूप खाल्ले गुलाबजामुन. खूप छान नाश्ता आणि कार्यक्रम झाला. नंतर आम्ही जवळच असणाऱ्या शिवमंदिरात आणि हनुमानजीच्या मंदिरात गेलो. तिथं पण दर्शन घेतलं. खूप दिवस झाले गेलो नव्हतो आम्ही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अनन्याच्या बाबाला सर्दी झाली आहे म्हणून त्यांच्यासाठी हळदीचा चहा बनवला मी नंतर संध्याकाळी. अनन्याला तिच्या लहानपणीची दुधाची बॉटल दिसली. ते मला म्हणत होती दूध दे आई, याच्यात दूध पितो. तर तिला दूध दिलं. त्याच्यात करून छान धुवून टाकली आधी शिशी. खूप दिवसांनी वापरली नव्हती तर त्यात तिला दूध दिलं. मग दूध पित आहे. पिता येते नू. या सर्वांनी हळदीचा चहा प्यायला. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या सर्वांनी.